नमस्कार. सोलफुल कनेक्शन्स विथ गीताच्या चक्रा मेडिटेशन या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. काल आपण मूलाधार चक्राविषयी जाणून घेतलं. होप की तुम्ही मूलाधार चक्राचा अभ्यास करायला सुरुवात केली असेल. कालचं जे आपलं यूट्यूब चॅनलवरचं जो एपिसोड होता तो पूर्ण पाहिला असेल. आज आपण दुसऱ्या चक्राकडे वळणार आहोत. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र. स्वादिष्ठान चक्र सॅक्रल चक्र. स्वादिष्ठान या मराठी नावातच त्या चक्राचं गमक आहे, स्व अधिष्ठान. तर ह्या चक्राची जागा मूलाधार चक्रापासून 4 बोटं वर म्हणजेच बेंबीच्या आसपास, आपल्या नाभीच्या आसपास याची जागा स्थित असते. या चक्राचा रंग ऑरेंज किंवा केशरी रंगाचा असतो. ह्याचा मंत्र वम असा आहे आणि हे चक्र जलतत्वाशी निगडीत असते. ह्या चक्राच्या सिम्बॉल म्हणजे कमळाच्या 6 पाकळ्या असतात, ज्या तुम्हाला नकारात्मकतेचं प्रतीक दर्शवतात. ह्या नकारात्मकतेकडून आपल्याला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी सॅक्रल चक्र उपयोगी पडतं. ते जर तुमचं ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर माणूस स्वप्नाळू होतो, विपरीत लिंगाविषयी त्याला ओढ निर्माण होते आणि खूप भावुक होतो माणूस. अर्थात ही जलतत्वाची रास आहे आणि जलतत्व हे दोन्ही सिम्बॉल दर्शवतं. भावुकता आणि स्वप्नाळूपणा या दोन्ही गोष्टी जलतत्वात येतात. त्यामुळे ह्या चक्राशी ही गोष्ट निगडीत असते. तुमचं जर अंडर ॲक्टिव्ह सॅक्रल चक्र किंवा स्वादिष्ठान चक्र जर असेल तर तुम्ही स्वतःला खूप अपराधी समजत राहाल. म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही जस्ट एखाद्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट बोलून जातो. ती बोलल्यानंतर आपल्या मनाला ती बोच राहते की अरे मी या व्यक्तीला असं का बरं बोलले, त्यावेळेला मी असं नको होतं बोलायला, अशी बोच राहते. अशी अपराधीपणाची भावना तुमच्या मनात सतत निर्माण होत राहील. म्हणजेच तुमचं सॅक्रल चक्र अंडर ॲक्टिव्ह आहे. किंवा तुम्हाला जर गर्दी सहन होत नसेल किंवा जर तुम्हाला गर्दीपासून दूर राहावं असं वाटत असेल, खूप आजूबाजूला चावचाव नको असेल किंवा ट्रेनमधून जाताना जर तुम्हाला इरिटेट होत असेल की आजूबाजूची गर्दी बघून, तर तुमचं सॅक्रल चक्र अंडर ॲक्टिव्ह आहे असं समजायला हरकत नाही. तर आता ह्या दोन्ही गोष्टींचं संतुलन आपण कसं साधूया. म्हणजेच तुमचं जर सॅक्रल चक्रात जर तुम्हाला संतुलित ठेवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय कराल, तर एखाद्या मस्त समुद्रकिनारी फिरायला जा. त्या समुद्रकिनाऱ्यावरती तुम्हाला जसं पाहिजे तसं पाण्यात फिरा, नाचा, बागडा. त्याच्यानंतर तुम्ही छानपैकी त्याच्या आजूबाजूचे शंख शिंपले गोळा करा रेतीमधले. तिथे एखादा छोटासा समुद्री प्राणी असेल त्याच्याबरोबर खेळा. छोटे छोटे खेकडे किंवा असं तिथे ते एन्जॉय करा. त्याच्यानंतर तुमच्या जर शहराच्या जवळपास समुद्र नसेल तर नदी असेल तर तुम्ही नदीच्या ठिकाणी फिरायला जा. तेही जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सरळ 5 मिनटं सरळ आपल्या बादलीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 5 मिनटं पाय बुडवून बसा. ह्यानी सुद्धा तुम्हाला त्यातनं जलतत्वाची ऊर्जा मिळणार आहे आणि तुमचं सॅक्रल चक्र हे संतुलित होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. आता तुम्ही अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की नारिंगी रंग असल्यामुळे तुम्ही त्या तुमच्या नाभीभोवती लक्ष केंद्रित करू शकता. जेव्हा तुम्ही पाय बुडवून पाण्यात बसता किंवा समुद्रात, नदीत किंवा तुमच्या घरात कुठेही पाण्याशी जेव्हा तुम्ही संपर्कात असता तेव्हा तुम्ही नाभीवर लक्ष केंद्रित करा. ऑरेंज रंगाचा डॉट तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्याने तुम्ही ते चक्र हील करू शकता. तर आजचं आपलं हे दुसरं चक्र होतं, सॅक्रल चक्र. उद्या पुन्हा आपण तिसरं चक्र म्हणजे मणिपूर चक्र ह्याच्याकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला हे चक्र कसं वाटलं हे सांगायला, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशीच काही अजून इन डेप्थ, इन डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मी लवकरच www.soulfulconnections.in ह्या वेबसाईटवरती लवकरच आम्ही सोलफुल कनेक्शन्स विथ गीता घेऊन येत आहोत. चक्राचं इन डिटेल मेडिटेशन कोर्स. तर तिथे जाऊन तो चक्रा मेडिटेशन कोर्स सबस्क्राईब करा
आणि तो कोर्स करायला विसरू नका असं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन. आणि जेव्हा तुमची सप्तचक्र हील होतात तेव्हा तुमच्या वागण्यात, बोलण्यात, तुमच्या आजूबाजूच्या ऑरामध्ये जो फरक पडतो तो तुम्ही नक्की अनुभवा आणि मला नक्की येऊन सांगा की तुमच्या चक्रामध्ये किंवा तुमच्या ऑरामध्ये काय फरक पडला आहे. चला तर मग पुन्हा एकदा उद्याच्या एपिसोडमध्ये भेटूया मणिपूर चक्रासाठी. धन्यवाद.